तो नमस्कार दोस्तों, आज 90 डेज का चैलेंज हम स्टार्ट कर देते हैं। आज है डे 4 और डे 4 में हम कुछ और इंग्लिश के नए वर्ड देखेंगे। तो फर्स्ट वर्ड है, देखो, एब्रीवेशन। एब्रीवेशन फर्स्ट वर्ड है एब्रीवेशन। एब्रीवेशन मीन्स ये शॉर्ट फॉर्म ऑफ वर्ड्स और फ्रेज, शब्दाचे किंवा पदबंधाचे संक्षिप्त रूप. इन दिस डिक्शनरी समथिंग इज द एब्रीवेशन. ओके. एब्डिकेट. एब्डिकेट ये सेकंड वर्ड है, देखो. एब्डिकेट. एब्डिकेट मीन्स टू गिव अप बीइंग किंग और क्वीन. राजपद किंवा राणीपद सोडणे. ॲब्डिकेट मीन्स राजपद किंवा राणीपद सोडणे. ओके. द क्वीन ॲब्डिकेटेड इन फेवर ऑफ हर सन. ओके. हर सन बिकम्स किंग. त्याचा मुलगा, राजाचा आणि राणीचा मुलगा ज्यावेळेस राजगादीवर येतो, त्यावेळेस राजाला आणि राणीला हे राजपद सोडावं लागतं. त्यासाठी याने शब्द वापरलेला आहे ॲब्डिकेट. ॲब्डिकेट. ओके. पॉवर ऑर ए पोझिशन, एखाद्या गोष्टीची विशेषता, सत्ता किंवा पद यांचा त्याग करणे. टू ॲब्डिकेट रिस्पॉन्सिबिलिटीज. टू रिफ्यूज टू बी रिस्पॉन्सिबल फॉर समथिंग. ओके. ॲब्डिकेशन, पदत्याग. ॲब्डोमेन. ॲब्डोमेन ये पार्ट ऑफ युअर बॉडी बिलो. ॲब्डोमेन ये पार्ट ऑफ युअर बॉडी बिलो चेस्ट दॅट कंटेन्स द स्टमक्स. ओके. छातीच्या खालचा पोटाचा भाग, तुमच्या शरीराचा पोट, आतडी वगैरे असणारा छातीखालील भाग, उदर. उदर थोडक्यात. ॲब्डोमेन मीन्स उदर. द एंड पार्ट ऑफ एन इन्सेक्ट्स बॉडी, कीटकाच्या शरीराचा मागील बाजूचा भाग. थ्रॅक्स हा बी शब्द. ॲब्डोमिनल हा पण शब्द वापरतात उदराचा असा. ॲबडक्ट. ओके. ॲबडक्ट. टू टेक होल्ड ऑफ समथिंग, टू टेक हिम हर अवे इलिगल. एखाद्या व्यक्तीला पकडणे आणि बेकायदेशीरपणे तिला दूर घेऊन जाणे, अपहरण करणे, थोडक्यात अपहरण. ॲब्रेशन. ॲब्रेशन मीन्स ए फॅक्ट अँड ॲक्शन or a way behaving that is not typical and that may be unacceptable. नमुनेदार नसलेले आणि मान्य न होण्यासारखे असे एखादे वास्तविक काम किंवा वर्तन, विचित्र असे काही, विपतन, विकृती. ओके. अबेथ. ॲव्हर. ओके. लावणारे, तिरस्कारी, घृणास्पद. ॲबोर मीन्स घृणास्पद. ओके. द आयडिया ऑफ स्लेव्हरी इज ॲबरंट टू अस नावडेज. ओके. एखाद्याला काय म्हणते, स्लेव्हरी म्हणजे पाळणे, थोडक्यात सालावर ठेवण्यासारखे असे. ॲबाइड. ॲबाइड पण म्हणतात त्याला. एक ॲबाइड समथिंग, डुईंग समथिंग. ओके. हेट, नॉट लाईक समथिंग ॲट ऑल. एखाद्या व्यक्तीचा, गोष्टीचा तिरस्कार वाटणे, एखादी गोष्ट करण्यास अगदी नकोशी वाटणे, एखादी व्यक्ती, गोष्ट मुळीच न आवडणे, मुळीच सहन न करणे. ॲबाइड बाय समथिंग, टू ओबे ए लॉ. टू डू what समथिंग हॅज डिसाइडेड. कायदा, नियम वगैरे पाळणे, एखाद्याने सांगितल्याप्रमाणे. ओके. टू डू what
something has decided. Ability means ताकत. Ability. Okay, ability to do something, the mental or physical power or skill that makes it possible. Mental physical power to do something, skill. Okay, skill that makes it possible to do something. एखादी गोष्ट करणे शक्य करणारी शारीरिक किंवा मानसिक ताकद, क्षमता. an ability to make decision. Okay, a person of his ability should have no difficult at all in getting a job. एखाद्या माणसाची ताकद आहे, त्याला त्याच्यात काय अडचण येत नाही ॲट ऑल गेटिंग ए जॉब ते करण्यासाठी. ओके, ॲब्जेक्ट, टेरिबल अँड विदाउट होप. भयानक, काहीही आशा करण्यासारखे. ॲब्जेक्ट, भयानक, काहीही आशा करण्यासारखे नसलेले. ऑब्जेक्ट, पॉवर्टी, misery, failure. Okay, without any pride or respect for yourself. स्वाभिमानशून्य, लाचार थोडक्यात. अँड ॲब्जेक्ट अपॉलॉजी, लाचारहून माफी मागणे. अपॉलॉजी मीन्स, देखो इधर आया है नया वर्ड, अपॉलॉजी मीन्स माफी मागणे. ओके, एब्लेशन, to loss of material from a large mass of ice. ओके, एखाद्या बर्फाच्या ढिगावरून एखादी गोष्ट घसरत येणे, त्यासाठी ह्याने ॲब्लेशन वापरलं. ॲब्लेशन, स्नो और रॉक ॲज ए रिझल्ट ऑफ द ॲक्शन ऑफ द सन. ओके, विंड और रेन, ऊन वारा, विंड और रेन. किती शब्द कवर होतो बघा. विंड म्हणजे वारा, रेन म्हणजे पाऊस. यांच्या आघाताने बर्फ किंवा हिम खडक यांची होणारी झीज. ओके, अब्लेज, बर्निंग स्ट्रॉंगली, कम्प्लिटली ऑन फायर. धगधगतीने जळणारा, पूर्णतः आगीने वेढलेला. सोल्जर्स यूज्ड पेट्रोल टू सेट द बिल्डिंग्स blaze. Okay, able to do something, to have the ability, power, opportunity, time to do something. एखादी गोष्ट करण्याची क्षमता, ताकद. एबल असणे, संधी, वेळ वगैरे असणे, शकणे. विल यू बी एबल टू कम टू मी meeting next week. Will you be able to come to a meeting next week. येऊ शकतोय का, इच्छा होऊ शकते का पुढच्या वीकमध्ये मीटिंगला, असं. आय वॉज एबल टू सॉल्व द प्रॉब्लेम क्विकली. ओके, थँक यू. डन.